मित्रांनो, आता उठलो. टाइम 4 वाजले. 4:42 झाले. बघू शकता 4:42 झाले. जायचं आता रनिंगला. चार 42 झालेत. आता जाऊ. गार खूप लागायला लागलाय. बाहेर दादा झोपलाय. तर बघू शकता मी कसं केलंय आणि झोपण्यासाठी, कारण की गार खूप लागते. मध्ये झोपलाय ते मस्त केलंय त्याने कारण की गार खूप लागायला लागलं काही. मला पण गार लागायला लागला. पण काय करणार, आपल्याला निघायला जायचंय. तर मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहोत. बूट वगैरे घातलाय. चला मग आपण जाऊया. अंधारे बरं का, दिसणार नाही तुम्हाला. दिसतंय का घडीवरला टाइम? हे असं थांब, दिसत नाही. गेट बांधलाय मम्मीने. कोणच नाही, माझ्या मागे कुत्रे लागाव नाही. मस्त झालं. सकाळ सकाळी आवाज माझा वेगळा येतो, इग्नोर करा. काहीच कोणच नाही उठलेलं, पण चाललोय. ते दिसते का बस? दिसते एक बस इथं, मुक्कामी बस आहे. आता किती सोमवारपासून जाणार आहे या कॉलेजमध्ये, या बसमध्ये. दाखवतो तुम्हाला. सोमवारपासून ह्या बसमध्ये जायचंय कॉलेजला. खूप गार लागायला जायचं. नदी तर जवळच आहे. ही 2-3 घरं, हे मंदिर आहे इथं. हे मंदिर सोडलं की थोडीशी जागा आहे, त्या बसवून येते की डायरेक्ट नदी लागते. लय गार लागते. चला काही जाऊन जाऊया. खूप गार लागते काहीच. वरना दर्शन पण नाही घातली मी, कारण नाहीयेच मला. सगळे बंद दुकान, फक्त कुत्रे मागं लागाव नाही माझ्या. चंद्रवरती चला काही. आलोय मी पटकन, कारण की आमचं बांधकाम राहिलंय ना. आमच्या घरी टॉयलेट नाही केलं, तर सार्वजनिक शौचालयमध्ये आलोय, शाळेमध्ये. चला बघू शकता आमच्या गावातली शाळा. दाखवली असेल तुम्हाला खूप वेळेस. किती टाकी. तर मित्रांनो, ही आमच्या गावातली शाळा, जिल्हा परिषद कदगव्हाण. चला चल गाईज, भेटूया लगेच आलो मी. कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो,
तर मित्रांनो बाथरूम करून आलेलो आहे. चला आता मग आपली थोडाफार व्यायाम काढू आणि घरी जाऊ, कारण की गार खूप लागत आहे. तिथं ठेवतो कॅमेरा, कारण की दिसणार नाही. मित्रांनो अतिरथी गार लागतंय मित्रांनो. गार तर खूप लागतंय. जाऊ द्या, व्यायाम काढल्यावर कशाला गार लागेल. काही मित्रांनो सॉरी, व्यायाम काढून झालेला आहे. तर चला जाऊया घरी आता. गावामध्ये काही लवकर उठत नाहीत लोक, कारण की गारवा खूप लागतो गावाकडं. गार पण खूप लागतंय. मला वाटतं एकदा रस्त्यावर जाऊ दे, कसं दिसायला लागलं हे. कुत्रेच आहेत. लाईटच गेली काहीच, भीती वाटायली काही. लाईटच गेली मित्रांनो, भीती वाटायली. कोणच नाही आहे बघा. तिकडे लाईट आहे फक्त थोडीशी. व्हिडिओ काढायला लागलो म्हणून मागला टॉर्च पण लावता येत नाही. आली नाही आली. भीती वाटत होती मला. आता हसू नका, एवढा गडमा झाला आणि भीती वाटते आला. पण तसं एक असतं. कोण नाही उठलं आणि मी एकटा सुटलो आणि लाईट गेली अचानक.
आणि माझं गणवेशचं शर्ट तर एवढं शाईनी भरलं ना, वाटायले 2 महिन्यासाठी नवीन कशाला घ्यावं, तेच घालून जावं लागेल. मी दाखवेल नंतर ना तुम्हाला व्हिडिओमध्ये. इथं बस थांबली, कोणच उठलं नाही ना आणखी. एवढं खराब झालंय ना, ते हाताला पाठीमागे शाईच लागली सगळी पॅनाची. काय करावं तेच कळना. चला मग, मला वाटतंय आता जाळ करतो तापत बसतो एकटाच भूतासारखा. पण मित्रांनो, काही असाना पण भयानं हे केलं. घर छोटस, लहान असताना असेच घर करून खेळायचे का, म्हणजे सगळे खेळायचे. असं लहान असताना असे साड्या लावायच्या, मुलं मुली खेळभांडे खेळायचे. काही म्हणू नको रे, मी तर कुठं काय म्हणतो. आणि भारी केलं, त्याला गार लागत नाही काय नाही, तेवढाच थंडी ऊन वासन. चला मग मित्रांनो, थोडासा जाळ करतो मी, मला लई थंडी वाजेल. पान पडलं डोक्यावर तर थंडी वाजेल, जाळ करूया चला. चुली कशीच करावं लागेल, कारण डबडं तर घरात असेल. नाही आहे इथंच. मी कापड घेतो, जाळ लागणार नाही म्हणजे. डबड्यामध्ये पण एकच काडी मित्रांनो. आमच्या इथे याला डबडं म्हणतात बघा, तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती. काडी पेटी आणि डबडं ते असतं ना, काड्याच नाही यामध्ये. लावलंय जाळ मी, जाळ धरायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये एकच काडी होती मोजून. मग तर दाखवतो तुम्हाला, दाखवतो. ओपन होत नाही. आता बघा, एकच काडी होती यामध्ये, बरं झालं ती पण लागली. जाळतो, एक ती घेतो. मित्रांनो, आता एखाद्याला बोलण्याची सवय लागली ना, सवय लागती, कारण की त्या व्यक्तीला आपण दररोज बोलतात. पण अचानकच त्याचा कॉल नाही आल्यावर, मेसेज नाही आल्यावर मन खूप लळकुंडी होते. म्हणजे मन असं लय दुखतंय बरं का. असो, आपण आपल्या पॉईंटवर येऊया. या तापायला तुम्हाला हटकून थांबा, हटकून सकाळ सकाळी नदीला जातो आणि दाखवतो कसली वाफ येते. तर मग तुम्हाला कळेल गोपाळच्या गावाकडे किती गार लागते ते. कारण की इथेच नदी आहे, सांगू शकता ना. वरनं नाही का लोकांनी कापूस उपटून टाकले आणि ऊस लावलेत. ऊस लावल्यामुळं कसं रानाला पाणी द्यावं लागतं, पहिलं वल्लं करावं लागतं रान. मग इथं चौकडनं इथंच रान आहे, तिथंच हे 2-3 घरं सोडली की इथंच रान आहे. म्हणजे रानं लागतात बकळ. मग ते ऊसाला पण पाणी देतात. आणि कापूस काय 1-2 एचण्या केल्या आणि लगेच उपटून टाकला. मग आता
त्यामुळे तर जास्तच गार लागते. चौकडनं गारवा सुटलाय म्हणून तापाय लागलोय. म्हणते नवतारणा पोरगा गार लागते याला. तसं काय नसतं. कॉम्पिटिशन काय रे, सकाळ सकाळी उठलोय. मला काय वाटायला लागलंय आता मी एक झोप घ्याव, कारण की गार खूप लागायला लागलंय. काय होतंय थोडीशी झोप घेतल्यावर, गारवा खूप लागते मित्रांनो. म्हणून मला झोप वाटायला लागलाय थोडस. लोक हातरुणाच्या बाहेर निघत नाही. मी रनिंग वगैरे करून आलो. थोडस झोपतोच आणि थोडस हे तापतो आणि जातो झोपायला. गार लागतंय. चला मग भेटू नंतर. आता मग सकाळी सकाळी भेटू, कारण की मी एक झोप घेतो. गुड नाईट. गाईज परत एकदा गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता ब्रश करतो. राशन आणायला जायचंय. राशन सुटलंय. मम्मी बोलली की राशन आणायला जा, राशन सुटलंय. चालत 5-6 दिवस झालं सुटलं होतं. इलेक्शनमुळं बंद केलं तर वाटतं. चला मग तोंड ब्रश करून राशन आणूया. आमच्या इकडली मॉर्निंग. चला आपण राशन चालू करत गर्दी होईल. राशन आणून नंतर बोलतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण राशन आणायला गेलतो, पण तिथं अंगठा लागत नव्हता, कारण की मिशन नेट नव्हतं त्या मिशनला. तर तशात थैल्या घेऊन आलो. ते बोलले उद्या परवा दिवशी चालू करूया, कारण की नेटवर्क चलत नव्हतं त्या मिशनचं आणि अंगठा आला नव्हता. चला मग आता आंघोळ वगैरे करू, जेवण वगैरे करू, नंतर ना आपण स्टडी करायला जाऊ. भेटू लवकरच. तर मित्रांनो, माझी आंघोळ झालेली आहे. जाम भूक लागली. त्या राशनाच्या बारीला थांबलो ना, कारण आणि सगळ्यांना कसं राशन ते कोणालाच दिलं नाही, कारण की ती मिशनच चलत नव्हती. म्हणजे ते अंगठा घेत नव्हता मिशन, म्हणून ते बोलले की उद्या परवा आपण बघूया. चला मग, जाम भूक लागली. मम्मीनं मस्त बाजरीच्या भाकरी आणि पटाड्याच्या शेंगा केल्यात वाटतं. आमच्या इकडं त्या नसतं ते लांब लांब शेंगा, पटाड्याच्या शेंगा म्हणतात, चपटे असतात. चला मग जेवण करूया. तर मित्रांनो, बघू शकता हे पटाड्याच्या शेंगा केल्यात काळ्या वाटणामध्ये, पापड, मेथीची भाजी दिली मम्मीनं, ही भाकर. आता मस्त जेवण करूया. चला या मित्रांनो जेवायलाही.
जेवण करून घेतो, भेटूया लवकर. तर मित्रांनो जेवण फुल झालंय माझं, उठ सुद्धा वाटाय नाही मला. आता मी झोपत असतो डायरेक्ट. आता 5ला नसता 6ला उठत असतो, 4ला उठेल मग नंतर ना काही झोपतो. आता दुपार झाली, ऊन पण खूप पडलंय. भेटू नंतर ना. तर मित्रांनो थोडी तब्येत खराब झाली, त्यामुळे मध्ये ब्लॉग काढला नाही मी. डायरेक्ट आता काढतो, कारण की डायरेक्ट एंडिंगच करतोय. भेटूया उद्या नवीन ब्लॉगवरती. आता सध्याला कारण की जाम डोकं दुखतंय माझं. गोळी घेतली, जेवण केलं आताच, थंडी पण वाजते. चला गाईस उद्या भेटूया. बाय, गुड नाईट, टेक केअर.